तर ही कथा मुंबईमध्ये एका अपार्टमेंटमधली आहे. आता अपार्टमेंट जे असतात ना, म्हणजे बिल्डिंग्स असतात, त्याच्यामध्ये छोटे छोटे अपार्टमेंट असतात आणि ते विकल्या जातात. काही लोक त्या बिल्डिंगमधले अपार्टमेंट विकत घेतात आणि त्याच्यामध्ये ते राहतात. म्हणजे प्रॉपरली एक रो हाऊस असतं ना, तशा प्रकारचं ते घर असतं आणि ते घर विकत घेतात इथं बांधलेलं. पण त्याच्यामध्ये फरक असा असतो, आपण जर बाहेर कुठं घर घेतलं तर तिथं आपण त्याला कस्टमायझेशन करू शकतो, त्याला वर नेऊ शकतो, खाली पाडू शकतो, ती जमीन विकू शकतो. पण जर बिल्डिंगमधलं एखादं अपार्टमेंट घेतलं तर ते आपण विकू शकत नाही. म्हणजे विकू शकतो, पण त्याच्यामध्ये आपण आपल्या इच्छेनुसार काही बदल नाही करू शकत. तर एका मुंबईमध्ये एक बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगमध्ये बरेचसे अपार्टमेंट होते. नवीन नवीन बिल्डिंग झालेली होती. त्या बिल्डिंगमधले जे घर आहे ते विक्रीसाठी बाहेर निघले होते आणि खूप गतीने लोक ती घरं विकत घेऊ लागले, कारण की खूप कमी किमतीमध्ये ते घरं त्या लोकांना भेटू लागले. तर एक जोडपं असतं, त्यांचे जे लेकरं वगैरे असतात ते त्यांना सोडून कुठंतरी बाहेर गेलेले असतात आणि त्यांच्याजवळ जे काय सेव्हिंग वगैरे केलेला पैसा असतो तो जगण्यासाठी यूज करतात. एक आजोबा असतात आणि एक आजी असते. तर त्यांनी ठरवलं की बाबा आपण किरायाच्या घरामध्ये राहतोय, आपण जर एखाद्या दिवशी मरून पडलो तर आपल्याला कोणी बघणारही नाही. आपण आपलं स्वतःचं घर कधी घेणार, मरण्याच्या वाटेवर लागलोय आपण स्वतःचं घर घेऊयात. मग त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये एक अपार्टमेंट विकत घेतलं, जे स्वस्तामध्ये असेल ते अपार्टमेंट विकत घेतल्याच्या नंतर ते दोघंही जण त्यांचा जे काही वेळ वाचलेला आहे, जे काय आयुष्य त्यांचं वाचलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं जगत होते. त्या अपार्टमेंटमध्ये दोघंजण आपल्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जगत होते, एकदम खुश. आता त्यांना एक मुलगा होता, पण तो कुठं बाहेर आहे कुठं नाही हे त्यांना माहिती नव्हतं. तो आणि त्याची बायको लग्न झाल्याच्या नंतर 4 ते 5 वर्षांनी यांना सोडून निघून गेलेला असतो, कारण की त्याच्या बायकोला यांच्यासोबत राहायचं नसतंय. कसं आहे ना, आजकाल कलियुगामधल्या काही स्त्रिया अशा आहेत की त्यांना नवरा तर हवा आहे, पण त्यांचे आईवडील नको आहेत. पण ते विसरतात की त्यांचे आईवडील आहेत तरच त्यांचा नवरा आहे. आणि एवढंच नाही की त्यांना आपले आईवडील चांगले वाटतात पण नवऱ्याचे चांगले वाटत नाही, ते तर चुकीचं आहे ना. आणि त्यांना हे माहिती नाही की कर्म जे असतात ना ते परत येतच असतात. तशा प्रकारचे या दोन्ही जोड्यांची ती सून होती. तर जे आजोबा होते त्यांचं नाव नारायण होतं आणि त्यांची जी आजी होती तिचं नाव लक्ष्मी असं होतं. आला की त्यांच्या बायकोचं नाव वेगळं होतं, पण त्यांनी लक्ष्मी असं त्यांच्या परिवाराने ठेवलं होतं, म्हणजे नारायण लक्ष्मीचा जोडा. आणि तसंच त्या दोघा जणांचं प्रेमसुद्धा एकमेकावर तशाच पद्धतीचं होतं. ते दोघंजणं म्हातारे झालेले होते, जास्त काय काम जमत नव्हतं. जी काय सेव्हिंग होती त्या सेव्हिंगमध्ये पूर्ण आयुष्य काढायचा त्यांचा प्लॅन होता. त्यांनी त्या अपार्टमेंट घेतलं, खूप खुश होते. जे काही नातेवाईक असतात त्या नातेवाईकांना बोलावलं, थोडीशी वास्तुशांती केली, त्यांना जेवायला केलं, जेवू घातलं आणि चांगल्या व्यवस्थितपणे सुरळीतपणे त्यांनी त्या घरामध्ये राहायचं ठरवलं. आता जे नारायण काका होते, नारायण आजोबा होते, त्यांनी असं ठरवलं की बाबा आपण या अपार्टमेंटमध्ये राहतोय, नुसतं दिवसभर बसून राहतोय, आपण थोडंसं बिझनेस करावा छोटासा. चालला तर चालला, नाही तर नाही चालला. दिवसातून जर समजा 100 खान रुपये जरी आले तरीसुद्धा ते खर्चायला आपल्याला थोडेसे वरच्यावर कामी येतील, असा नारायण आजोबाचा विचार होता. तर त्यांनी काय केलं, त्यांची घराच्या समोर एक छोटीशी अशी जागा होती. त्या जागेमध्ये त्यांनी साफसफाई केली, तिथे एक प्लायवूडची अशी कमान ठोकली आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं दुकान खोललं, कुरकुऱ्यांचं, गोळ्या बिस्किटांचं. एक छोटासा माल भरला 5-10 हजार रुपयाचा त्या बिल्डिंगमधल्या छोट्या छोट्या मुलांसाठी. मग तिथं काही जे मुलं राहत होते तर छोटे छोटे मुलं येत होते, त्यांच्याजवळून ते सामान घेत होते, खात होते, जात होते. आणि नारायण जे आजोबा होते त्यांना लहान मुलं खूप जास्त आवडायचे. त्यांना नातू होता, पण त्यांचा मुलगा त्याला बोलू देत नव्हता, कारण की तो गेलेला असतो, कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता. नारायण आजोबाला त्यांच्या नातवाची खूप जास्त आठवण यायची. त्याच्या बायकोला लक्ष्मीबाईला सुद्धा खूप जास्त आठवण यायची. ते दोघेही जण रडायचे, दिवसातून एकदा तरी ते रडायचे आपल्या नातवाची आठवण काढून. तर त्यामुळं त्यांनी तिथे एक छोटंसं गोळ्या बिस्किटाचं दुकान उघडलं की ज्या निमित्तानं आजूबाजूचे जे छोटे छोटे लेकरं आहेत ते तिथे येतील. आणि जे नारायण आजोबा होते ना ते नफा सोडून द्यायचे, डायरेक्ट काट्यावर काटा द्यायचे. समजा एखाद्या लेकराजवळ काही पैसे नसतील तर त्याला तसंच द्यायचे, त्याच्यासोबत गोड बोलायचे, राहायचे चांगलं. म्हणजे नातवाचा जो आनंद आहे ना ते नारायण आजोबा त्याच्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या मुलांपासून तो घ्यायचा. तर त्या सगळ्या मुलांमध्ये एक मुलगा होता ज्याचं नाव हर्षद असं होतं. तर तो जो मुलगा आहे ना तो मुलगा नारायण आजोबाच्या खूपच जास्त अंगावर होता. तो एवढा जास्त अंगावर होता की दिवस दिवस तिथं जाऊन बसायचा.
आता आला की काही मुलं खाण्यापिण्यासाठी जाऊन बसत, पण हर्षद तसा नव्हता. तो त्यांना लाड करायचा, त्यांना जेवू घालायचा, त्यांना पाणी आणून द्यायचं, त्यांना काम करू लागायचा. त्याला फार चांगलं वाटायचं. आणि हर्षद काय फार मोठा नव्हता, तो 3 ते 3.5 वर्षाचा मुलगा असेल. त्याला बरोबर बोलताही येत नव्हतं, अर्धा अर्ध बोलत होता, अर्धा अर्ध राहत होता. पण त्याचा जीव नारायण आजोबामध्ये फार जास्त होता. आणि नारायण आजोबाचा आणि त्या लक्ष्मीबाईचा सुद्धा जीव त्याच्यामध्ये होता. मग एक दिवस दिवाळी येते आणि दिवाळीला जे हर्षद आहे तो त्याच्या मामाच्या इथं जातो. मामाच्या इथं गेल्याच्या नंतर जे नारायण आजोबा आहेत आणि त्यांची जी आजी आहे ते बिचारे एकले पडले, त्यांना करमत नव्हतं. आणि जो हर्षद आहे तो टोटली 15 ते 20 दिवस त्यांच्या त्या मामाच्या इकडे राहिला होता. आणि 15 ते 20 दिवसाच्या नंतर तो घरी येतो. घरी आल्याच्या नंतर नारायण आजोबाचं जे घर आहे ते पूर्ण बंद दिसतं त्याला. कुठं गेलेत, काय गेलेत त्यांना काही कळतच नाही. तो हर्षद त्याच्या आईवडिलाला म्हणतो की आई, पप्पा, नारायण आजी आजोबा कुठं गेलेत, मला त्यांना बोलायचं आहे. त्याचे आई पप्पा त्याला सांगत नाहीत. त्यांना म्हणतात की बाबा तुझे आजी आजोबा गावाला गेलेत, 8-15 दिवसामध्ये येतीलच ते. तू जसा मामाच्या इथं गेला तसे ते पण त्यांच्या नातवाकडे गेलेत. त्यांना करमलं नाही म्हणून ते त्या नातवाला बघायला गेलेत. 2 दिवस होतात, 3 दिवस होतात, 15 दिवस होतात, पण ते नारायण आजोबा आणि लक्ष्मी आजी त्याला दिसतच नाही. तो फार नाराज बसलेला असतो. तो जेवत नाही बरोबर, कुठं बाहेर खेळायला जात नाही, असा गपगुणाट्यानं आपला बसून राहतो असा चुपचाप. मग एक दिवस अचानक हर्षद बाहेर गेलेला असतो आणि उड्या मारत मारतच घरात आलेला असतो. आता तो इतका खुश असतो की त्याची आई म्हणते, हर्षद काय झालं, एवढा खुश तू कसा दिसतोयस आणि काय झालं काय तुला इतका खुश व्हायला? कारण की या 8-15 दिवसामध्ये तो इतका खुश नव्हताच. त्याला फार दुःख होतं, तो एकदम गुमसुम होता. त्याला त्याचे आजोबा दिसत नव्हते ना, त्या कारणामुळं. आणि तो एकदम असा इतका खुश दिसल्याच्या नंतर त्याची जी आई आहे ती फार खुश झाली की माझा लेक आता खुश झाला आहे, आता चांगलं वाटायला आहे त्याला, आता खेळतोय तो. आणि त्याच्या गळ्यामध्ये 3 चिप्सचे पॅकेट होते. आणि त्याची आई त्याला हसता हसता बोलते की चिप्सचे पॅकेट तू आणलेत कुठून? तो म्हणतो की अगं आई, तुला माहिती आहे का, आजोबा परत आलेत. असं म्हणल्याच्या नंतर तिच्या आईच्या चेहऱ्यावरचे जो हसू आहे ना तो स्टॉप झाला. ती पटकर बाहेर गेली, दरवाजा उघडा, एक पायरी खाली गेली, बघितली, नारायण आजोबाचं घर बंद होतं, काहीच नव्हतं, लॉक होतं त्याला. ती परत वरी आली, हर्षदला विचारते, हर्षद तू काय बोलतोय, तुझे आजोबा परत आलेत? तिथं दिसत नाहीयेत. हर्षद म्हणतो तू येडी आहे, माझे आजोबा परत आलेत, हे बघ मला त्यांनी चिप्स पण दिलेत, आता चाल बरं मला पटकर जेवायला वाढ, जेवण झाल्याच्या नंतर मला त्यांच्याकडे जायचं आहे. आता हर्षदच्या आईला कळतच नव्हतं की नेमका हा असा का बोलतोय, कारण की हे चुकीचं आहे ना. आजोबा कसे परत येतील, नाहीच येऊ शकत, ते त्याच्या आईला माहिती होतं. तर त्याची आई गप्प राहिली, त्याला जेवायला वगैरे वाढलं, त्याला जेवू घातलं. आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तो घरात थोडा वेळ खेळला आणि तिला म्हणला की आई मी आजोबाच्या घरी चाललो. आता असं म्हणल्याच्या नंतर ती कन्फ्यूज झाली की असं कसं शक्य आहे, आजोबाच्या घरी जाईलच कसा तो, कारण की ते नाही येतच ना घरी, तर जाणार कुठून आहे ते. तर मग तो जाण्यासाठी दरवाजा बाहेर उघडतो तर त्याची आई त्याला जोरात धावते की हर्षद घरात ये, चाल. तर म्हणते काय झालं, मला जाऊ दे ना, तू एरी तर थांबवत नव्हती मला नारायण आजोबाकडे जाण्यासाठी, आता का थांबवतीस? त्याची आई म्हणते की मी तुला म्हणते ना घरात होय चुपचाप, जायचं नाही तिकडे, अजिबात बोलायचं नाही त्या आजोबांना, चाल होय घरात. आता तो 3 वर्षाचा मुलगा आहे, त्याला जर काही सांगितलं, त्याला जर काय बोललं तर तो सहन नाही करू शकत, त्याला समजत नव्हत्या काही गोष्टी. तर त्या कारणामुळे त्याची आई जी आहे त्याला दुसऱ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत होती की नारायण आजोबासोबत आपलं भांडण झालं आहे, त्याच्यासोबत आपल्याला बोलायचं नाही आहे, तुला आईला भांडणाऱ्या लोकांशी बोलायचं आहे का, असं तसं त्याला बोलत होती. मग तो रागामध्ये घरामध्ये आपल्या रूममध्ये जाऊन बसला आणि मठातून दरवाजा लावला, खटकर लगे. त्याची आई त्याला म्हणते की हर्षो दरवाजा उघड बेटा, असं करू नये, असं रागावू नये. हर्षद म्हणला की जा, मला बोलू नको. मग थोडा वेळ होतो, 1 ते 1.5 घंटा होतो. आणि 1-1.5 घंट्याच्या नंतर त्याची जी आई आहे ती हर्षदला बोलवते बाहेर की हर्षद लवकर ये बाहेर, चाल मी तुझ्यासाठी गंमत आणली आहे. तर मधातून हर्षद काय म्हणतो माहिती आहे की मी आता बाहेर येणार नाही दिवसभर, कारण की माझे आजोबा तर माझ्या रूममध्ये आले आहेत आणि तुझ्या मम्मची मला गरज नाही आहे, तुझ्या गंमतची मला गरजच नाही आहे, माझ्या आजोबांनी मला गंमत आणली आहे. असं म्हणल्याच्या नंतर हर्षदची आई कन्फ्यूज झाली, तिला टेन्शन यायला लागलं की हर्षद नेमका असा बोलतोय काय, असं करतोय काय.
मग हर्षदच्या आईकडं त्याच्या बेडरूमची बाहेर एक चाबी होती. आता त्या सगळ्या दरवाजाला लॉक होते आणि त्या लॉकला चाब्या होत्या आणि सगळ्या चाब्या अलमारीमध्ये ठेवलेल्या होत्या. हर्षदची आई जाते अलमारीमधून चाबी काढते, लॉक उघडते आणि बघते तर हर्षद तिथं कुठंच दिसत नाही. हर्षदला आवाज देते, हर्षो कुठं आहे तो बेटा? हर्षदचा आवाज येतो आणि तो आवाज येतो पलंग खालून. त्याची आई खाली वागते, खाली बघते तर हर्षद असा पलंगाखाली जाऊन बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये चॉकलेट्स असतात, लॉलीपॉप असतात. तो असा हात लांब करतो, बघ माझ्या आजोबांनी मला चॉकलेट दिलेत. तू म्हणली ना तू गंमत आणलेली आहे, मला तुझी गंमत पाहिजे नाही. तू मला माझ्या आजोबाला भेटायला जाऊ दिलं नाही ना, माझे आजोबाच मला भेटायला आलेत. असं म्हणल्याच्या नंतर हर्षदच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती सरळ त्याला म्हणले की हर्षद नाटकं करू नको, चाल बेडच्या बाहेर ये चुपचाप. हर्षदने हातातले जे लॉलीपॉप आहे ते फटकर खाली टाकले, रागारागामध्ये बीडच्या बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर हर्षदच्या आईने हर्षदकडे बघितलं. तो उठला ना वरे, बघितलं कुठे तुझे नारायण काका, कुठे तुझे नारायण आजोबा, इतका नारायण आजोबा करायला तुला माहिती आहे का त्यांच्यासोबत काय झालंय ते? हर्षद म्हणतो का गप्प बस ना, किती खोटं बोलतेस. मला पहिली म्हणली की ती त्यांच्या नातवाला भेटायला गेले, ते तर इथंच आहेत माझ्यासोबत आहेत, बघायचं तुला, बघ पलंगाखाली. मग हर्षदची आई हळूवार पलंगाखाली वाकून बघते तर पलंगाखाली दोघं जण असे अर्धवट असे मोडून झोपलेले असतात. त्याचे नारायण आजोबा आणि लक्ष्मी आजी. त्यांचं जे पूर्ण शरीर असतं ते पूर्ण पांढरं शिपत झालेलं असतं. अंगावरची जी त्वचा आहे ती पूर्णपणे अशी आखडून गेलेली असते. डोळे हिरवेगार दिसत असतात. हे दृश्य पाहिल्याच्या नंतर त्याची जी आई आहे हर्षदची ती जोरात उठते, जोरात ओरडते, हर्षदला घेते, दरवाजा लावते आणि आपल्या घराच्या पहिले बाहेर पळत जाते खाली ग्राउंडवर. तिथं जो वॉचमॅन असतो त्या वॉचमॅनला म्हणते की दादा दादा पटकर माझ्या घरामध्ये चला, माझ्या घरामध्ये काहीतरी आहे, पटकर चला. हर्षदच्या आईचा अंगाला घाम सुटलेला, तिचे डोळे इंगळे पिंगळे झालेले, तिचे हातपाय चरचर चरचर कापतायत, ती रडतीये, काही सुधरत नाही. त्याच्या अंगावर ओढणी नाही, काय नाही, ड्रेस कुणीकडे चाललाय काय नाही, तिला काही पता नाही. आता इमॅजिनेशन करण्यासारखी गोष्टी असा जर काय प्रकार दिसला तर भीती वाटणारच ना. मग तो वॉचमॅन जे आहे तो कन 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 वरी जातो, त्याच्या पाठीमागं हर्षदची आई जाते आणि हर्षदला म्हणते की तू इथं खालीच राह, तू वर येऊ नको, तू खालीच राहा. हर्षद म्हणतो की हां मी खालीच राहतो. मग त्याची आई आणि तो वॉचमॅन घरामध्ये जातो. वॉचमॅन घरामध्ये गेल्याच्या नंतर दरवाजा उघडून बघतो आणि जिथं त्या हर्षदच्या आईने ते दृश्य बघितलेलं असतं तिथं त्याची आई असा इशारा करते की त्या पलंगाखाली बघा तुम्ही, काहीतरी आहे. वॉचमॅन खाली बघतो तर काहीच नसतं, काहीच नसतं. वॉचमॅन म्हणतो काहीतरी नाही आहे, तुम्ही असं का बोलताय? मग हळूवार हर्षदची आई खाली वाकून बघते तर तिथं काहीच नव्हतं. मग ती उठते आणि थोडा विचार करते की मी काय बघितलं नेमकं, असं म्हणजे असं कसं काय झालं. मग वॉचमॅन आणि हर्षदची आई त्यांच्या त्या अपार्टमेंट म्हणून बाहेर आले आणि खाली जाण्यासाठी निघले. जिथं ते नारायण आजोबाचं घर होतं, जिथं ते दुकान होतं, ते प्लायवूडच्या पाट्या वगैरे ठोकलेल्या होत्या, तिथं तो हर्षद येऊन बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये पुन्हा लॉलीपॉप असतात, पुन्हा ठेवलेले कुरकुऱ्याचे पुडे असतात. तो एक कुरकुऱ्याचा पुडा खाऊन तेडेमेडे खात असतो आणि समोर गप्पा मारत असतो मांडी घालून तिथं समोर त्या रिकाम्या जाग्यावर. आणि अशा गप्पा मारतो की जसं तिथं कुणीतरी आहे, इतकं खुलखुलून गप्पा मारत होतो. हर्षदची आई तिथं जाते, त्याला विचारते हर्षो कोणाला बोलतोयस तू? हर्षद म्हणतो अगं आई आजोबा, तू बाहेर गेली पळत, आजोबाला बाहेर निघताच आलं नाही. बरं झालं तू दरवाजा तरी उघडा ठेवला, ते बाहेर आले, मला हसत हसत सांगतायत. हर्षदची आई एक स्तब्ध म्हणे त्या याच्याकडे बघते, मुलाकडं. त्याला म्हणते की हर्षो तुझे आजोबा नाहीत, म्हणजे तू येडी झाली काय? हे बघ ना माझ्यासमोर आजोबा, सांगा ना यायला तुम्ही. त्याची आई कन्फ्यूज हर्षदला उचलते आणि खाली जाते. दिवसभर येत नाही. जेव्हा हर्षदचे पप्पा येतात त्याला सांगते हा सगळा काय प्रकार आहे, तो सगळा काय प्रकार. मग कुणीतरी त्यांना म्हणतं की जे नारायण आजोबा आणि लक्ष्मी आजी आहे त्यांचा अंतिम संस्कार करावा लागेल, तेव्हा कुठंतरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि ते दोघंही जणांना कुणीतरी मारलेलं असतं. त्यांच्या घरामध्ये थोडाफार पैसा असतो, 1-2 लाख रुपये. जेव्हा हर्षद त्याच्या मामाच्या इथे गेलेला असतो त्यावेळेस त्या बिल्डिंगमध्ये 2 ते 3 चोरं घुसलेले असतात. ते 2 ते 3 चोरं त्या आजी आजोबाला मारतात आणि घरामध्ये जितका पण पैसा आहे ते घेऊन पळून जातात.
आणि त्यांच्या ज्या डेड बॉडी आहेत ते म्युन्सिपाल्टी ते असतात ना, ते नगर परिषदवाले लोक ते घेऊन जातात आणि ते डायरेक्ट तिकडं हे करून टाकतात, पण त्याचा अंतिम संस्कार झालेला नसतो. आणि तो जो महाराज आहे तो महाराज म्हणतो की बाबा यांचा मुलगा, यांचा नातू यांच्या हाताने यांचा अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा यांच्या आत्मांना मुक्ती भेटेल, नाही तोपर्यंत मुक्ती भेटणार नाही. तर नारायण आज्याचा आणि लक्ष्मी आजीचा हर्षदमध्ये फार जीव होता, त्यामुळं हर्षदला ते भास होत आहेत. आणि तुम्हाला जर हे सगळा प्रकार बंद करायचा असेल तर तुम्हाला नारायण आजोबाची आणि त्या लक्ष्मी आजीची मुक्तीचा कार्यक्रम करावा लागेल, त्यांची शांती करावी लागेल. आता जे हर्षदचे आईवडील असतात ते दोघंजणं त्यांच्या मुलाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचा मुलगा कॉन्टॅक्ट करत नाही. एकदा बोलतो पण तो म्हणतो की आमचं त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे, ती आमची आई नाही आहे, आम्ही त्यांचे मुलगा नाही आहे, तर आम्हाला परेशान करू नका. जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही सॉल्व करा, आमच्या पाठी का लागतं आहे, आम्हाला आमचे कामधंदे करू द्या, आम्हाला आमचं जगू द्या, असं परेशान नका करू. मग त्याच्यानंतर हर्षदची आई, हर्षदचे बाबा स्वतःवरून त्यांची शांती करतात, त्यांची पूजा करतात आणि जे मुक्तीचा काय कार्यक्रम असतो तो सगळा काही करतात. त्याच्यानंतर हर्षदला काहीही प्रॉब्लेम आली नाही. तो 15 महिनाभर रुसला फुगला, बोलला नाही, काही नाही. त्याला आठवण येत होती, तो नेहमी जाऊन तिथं बसायचा, पण त्याला काही दिसत नव्हतं. तो दुरून असा बसायचा. मग त्याला कळालं की आता आजी आजोबा येत नाहीत आणि त्यांच्यासोबत जे झालं होतं ते फार भयानक झालं होतं. त्यांच्याजवळ जो सेव्हिंग केलेला पैसा होता तो लुटण्यासाठी 1-2 चोर त्यांच्या घरामध्ये घुसले आणि त्या चोरांनी त्या दोघा जणांचा जीव घेतला आणि त्यांच्याजवळ जितकी पण सेव्हिंग केलेला पैसा होता ते घेऊन ते चोर पळून गेले. आणि नंतर मग याची प्रॉब्लेम क्रिएट झाली, कारण की त्या हर्षदमध्ये ना त्या दोघा जणांचा जीव फार जास्त होता. त्यांना नातू होता, पण तो नातू त्यांना बोलत नव्हता. मुलगा होता, तो बोलत नव्हता. सून होती, ती बोलत नव्हती. आणि जो हर्षद होता जवळपास त्यांच्या नातवासारखाच तो दिसत होता, राहत होता, बोलत होता. त्यामुळे त्यांचा जीव त्याच्यामध्ये फार जास्त अडकलेला होता. तर मित्रांनो, कथा चांगली वाटली असेल ना तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कथा कशी वाटली आहे. आणि प्लीज यार एक रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ बरेच लोक बघतात, तेवढे पण नाहीत बघत, पण जेवढे पण बघतात ना त्या सगळ्या लोकांना एकच विनंती आहे, जर तुमचे आई वडील असतील ना, जरी तुमचं त्यांच्यासोबत पटत नसेल तर तुम्ही त्यांना बोलू नका, पण स्वतःपासून दूर करू नका. कसं असतं, काही माणसं असतात उद्धट असतात, त्यांचं वागणं बरोबर नसतं, ते व्यवस्थितशीर राहत नाहीत, पण त्यांना दूर नका करू. त्यांचं जे मन असतं ना ते रडतं आहे, किती जरी वाईट असले ना तरी त्यांना दूर नका करू. कारण कसं आहे ना, त्यांना एकच आशा असते की आपले मुलं आपल्या जवळ राहावीत, चांगल्या पद्धतीनं जगावीत आणि व्यवस्थितशीर जीवन पार करावं. त्यांना फक्त प्रेम पाहिजे, माया पाहिजे, आपुलकी पाहिजे. तर ती हिसकावून घेऊ नका. कारण की कसं आहे ना, तुम्ही जर या टायमाला जर त्यांच्यासोबत असं काय केलं तर समोर चालून तीच प्रक्रिया, तेच चक्र तुमच्यासोबत फिरतं. तुम्ही जर आज तुमच्या आईवडिलांसोबत तसला काय प्रकार केला तर उद्या चालून तुमचेही मुलं तुमच्यासोबत तसा काय प्रकार करू शकतात. हे 100% आहे, कारण की कर्म कधी सुटत नाहीत, कर्म वापस येतात. आता हे नाव ऐकल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना निर्माण झाली असेल आणि ती भावना म्हणजे परमेश्वराबद्दल. सगळ्यांना माहिती आहे की जो वर बसलेला परमेश्वर आहे तो एकच आहे. भलेही आपण पृथ्वीवर आपल्या कित्येक मूर्त्या काढून, कित्येक नावं देऊन त्यांना पूजतो, पण सगळ्यांना माहिती आहे की तो एकच आहे. आणि सगळ्यांना हे सुद्धा माहिती आहे की जो परमेश्वर आहे तो खाली त्यांच्या लेकरांना सगळ्यांना एक समानच मानतो. कुणाला वर कुणाला खाली असं मानत नाही. तो सगळ्यांना सुख देण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांना चांगल्याच रस्त्यावर चालण्याचा उपदेश देतो. पण कसं आहे ना, आज जे आपल्या स्टोरीचं नाव आपण देव दिलेलं आहे हे थोडंसं वेगळं आहे. कारण की ज्या माणसाने देव समजून एका मूर्तीची पूजा केली, खरं तर ती मूर्ती देवाची नव्हतीच. त्या माणसाचा गैरसमज होता आपण ज्या मूर्तीची पूजा करतोय ती एका देवाची मूर्ती आहे म्हणून. आणि ती मूर्ती त्या माणसासोबत जे काही करते ना ते फार भयंकर करते. आणि शेवटला कुठंतरी त्या माणसाला जाऊन समजतं की अरे आपला तर हा खूप मोठा गैरसमज होता, हा तर देव नाही आहे.
त्याला कुणीतरी सांगतं की बाबा ही देवाची मूर्ती नाही आहे, तेव्हा त्याचे डोळे उघडतात, पण मात्र त्यावेळेस फार उशीर झालेला असतो. पुण्यामध्ये राहणारा एक विश्वास नावाचा माणूस असतो, मिडल क्लास फॅमिलीमध्ये वाढलेला, आणि त्याने हिम्मत करून एक फॅक्टरी उभी करण्याचा निर्णय केलेला असतो. आपल्या घरातली जेवढी पण सेविंग केलेली आहे, जेवढे पण नातेवाईक आहेत, त्या सगळ्यांकडून पैसा जमा करून कंप्लीट 1 करोडची फॅक्टरी तो उभी करण्याचा निर्णय करतो. तो इन्व्हेस्ट करतो, तो हिम्मत लावतो. त्याला वाटतं की बाबा आपण काहीतरी करून या गरिबीतून बाहेर निघलो पाहिजे आणि आपण ज्या स्तरावर आहे ना त्या स्तराच्या वर गेलो पाहिजे. बघा कसं असतं ना, आपल्या कुळांमध्ये एक रीत चालत आलेली आहे, आपल्या परिवारांमध्ये एक रीत चालत आलेली आहे. जर आपला परिवार एखादं काम करत असेल तर तेच काम वारंवार त्या परिवारामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या करतात. मग कोणी शेतकरी असो, कोणता दुसरा व्यवसाय करणारा असो, ते तेच व्यवसाय करत 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 त्याच क्रायटेरियामध्ये जगतात, त्याच सर्कलमध्ये ते फिरतात. बघा ते असतं एक आता कथेमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो. एक बेंडूक असतं, ते छोट्याशा डोपकाडात राहतं आणि त्याच्यामध्ये त्या बेंडकाला वाटतं की हे जे डोपूक आहे ना, हे एवढंच माझं जग आहे, पण त्याला माहिती नसतं की बाहेर काय आहे म्हणून. मग ते एकदा चुकून त्या डोपक्याच्या बाहेर पडतं आणि बाहेरचं जेव्हा ते जग बघतं त्यावेळेस त्याचा तो गैरसमज दूर होतो की अरे बापरे, जग तेवढंच नाही आहे, जग अजून खूप मोठं आहे जे आपण बघण्याची हिम्मत करत नव्हतो. पण ज्यावेळी त्यानं हिम्मत केली त्यावेळेस त्याला ते पूर्ण जग दिसलं. तसं मग दर पिढ्यानुपिढ्या एकच परंपरा, एकच व्यवसाय, एकच काम करत असतो आणि नंतर कुणीतरी कुठंतरी कोणत्या तरी पिढीमध्ये एक असा माणूस निघतो जो की या सगळ्या चिखलातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो आणि तेव्हापासूनच त्याच पिढीपासून, त्याच माणसापासून त्याच्यानंतरच्या पिढ्या सुधरत जातात. तर तुमच्या पिढीमध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर ही कथा ऐकत असाल तर थोडी हिम्मत लावा. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे, जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हिम्मत दाखवा, हिम्मत लावा. भलेही लॉस होऊ द्या पण लावा आणि एकदा निर्णय घेऊनच बघा. तर आता आपण वळूयात आपल्या स्टोरीकडे, जे की अशीच त्या विश्वास नावाच्या माणसाची असते. तर तो 1 करोडची फॅक्टरी उभी करण्याचा निर्णय उभी करतो, पण त्याचं जे नशीब आहे ते त्याला साथ देत नाही. ते त्याला थोडंसं मागं खेचण्याचा प्रयत्न करतं. त्याचे जसे विचार असतात तशा पद्धतीनं त्याचा व्यवसाय चालत नाही, त्याची फॅक्टरी चालत नाही. जेवढा त्याने विचार केला होता तेवढं तर सोडाच, जे काट्यावर काटा असतो ना तो सुद्धा त्याला भेटत नव्हता. म्हणजे खर्चही त्याचा निघत नव्हता. तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. घरी आल्याच्यानंतर बायकोसोबत भांडण, लेकरासोबत भांडण, आईसोबत भांडण, वडिलांसोबत भांडण, जिकडं नाही तिकडं त्याच्यासोबत नाही करायचं, ज्याच्यासोबत करायचं नाही त्याच्यासोबत तो भांडण करू लागला. चिडचिड होतं ना. बघा माणसाला जर असं काही झालं ना तर माणूस चिडचिड करतो, आणि जर मनासारखी गोष्ट झाली तर मग तो म्हणतो की हां ओके आहे, आता चांगलं आहे. तसं विश्वासचं होतं. तो चिडचिड करत होता. तो जिथं नाही जायचं ना तिथं जाऊन बघितलं त्याने. सगळ्या गोष्टी ठीक होत्या, क्वालिटी ठीक होती, जो व्यवसाय करू लागला तोही ठीक होता, पण कसं तरी त्याला यश भेटतच नव्हतं. तो एखाद्या महाराजाकडे जायचा, ज्याला विचारायचं नाही त्याला विचारायचा. सगळेजण तात्पुरतं त्याचं समाधान म्हणायचे आणि नंतर त्याला सोडून द्यायचे. मग एका दिवशी तो आणि त्याचा मित्र एका हॉटेलवर जेवणासाठी गेले. त्यांनी थोडी ड्रिंक केली. ड्रिंक केल्याच्यानंतर ते दोघंही जण आपापल्या घराकडे निघाले. आता जी हॉटेल होती ती विश्वासच्या घराच्या थोडीशी अंतरावर होती, म्हणजे थोडीशी बरीच अंतरावर होती, 10 ते 15 किलोमीटरवर. आणि जे विश्वासचं घर होतं ते थोडंसं अशा एरियामध्ये होतं की तिथं थोडंसं सुनसान एरिया असल्यासारखं, म्हणजे नवीन कॉलनी कशी बनते ना तशा प्रकारचा एरिया होता. आणि त्या एरियामध्ये विश्वासचं घर होतं. तर ड्रिंक वगैरे करून, जेवण वगैरे करून विश्वास आपल्या कारमध्ये आपल्या घराकडे येऊ लागला. त्यावेळेस त्याची नजर एका रोडच्या साईडला पडलेल्या वस्तूकडे गेली आणि ती वस्तू त्याच्या डोळ्यामध्ये चमकली. तो थांबला, उतरल्याच्या नंतर ती वस्तू उचलायच्या अगोदर त्याने बाथरूम केली.
बाथरूम करता वेळेस. आणि आता आता याच्यामध्ये पण एक गोष्ट अशी झाली होती की विश्वासने गाडी थांबवली. विश्वासने गाडी मेन रस्त्यामध्ये थांबवली. रस्ता काय फार मोठा नव्हता, खेडपी रस्ता असल्यासारखा होता. त्यामुळे त्याने मेन रस्त्यामध्ये थांबवली आणि जी वस्तू चमकली होती ती इकडच्या बाजूने चमकली होती ड्रायव्हर साईडनं. पण तो ड्रायव्हर साईडनं उतरून डोळ्याच्या अर्धवट झाकत झाकत इकडच्या साईडनं आला आणि इकडच्या साईडनं तो बाथरूम करायला लागला. आणि तिकडचा दरवाजा उघडून तो मधात बसण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळेस विश्वासच्या कानावर एक आवाज आला आणि विश्वासला तो असा आवाज म्हणला की विश्वास, चुकीचा दरवाजा खोलतोय तू. मग विश्वास असा थोडासा जागी झाला, इकडं तिकडं बघितलं कोण आहे म्हणून. तो दरवाजा बंद केला. मग फिरून गाडीच्या इकडून आला आणि इकडचा दरवाजा ओपन केला आणि तो बसणारच की पुन्हा त्याच्या कानावर आवाज आला, विश्वास, तू मला विसरतोय. विश्वास पुन्हा असा थोडासा जागेवर आला, इकडे तिकडे बघितलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आपण गाडीच्या खाली या कारणासाठी उतरलो होतो की आपल्याला रोडच्या साईडला काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. मग तो दरवाजा बंद करतो आणि जिकडे चमकल्यासारखं दिसलं होतं तिकडं तो असा वळून बघतो. तर तिथं ना एक दगडाची मूर्ती होती. जे त्या मूर्तीचं तोंड होतं ते पूर्णपणे कुंकवाने भरलेलं होतं आणि जी बाकीची मूर्ती होती ते निख्खा काळा गोटा होता, काळा दगड. तुम्ही बघितलं असाल काळा दगड एखाद्या मंदिरावर लावलेला असतो बघा, फार जुन्या काळातले असतात ते, तशा प्रकारचा ती दगडाची मूर्ती होती. विश्वास त्या मूर्तीला उचलतो, बघतो आणि त्याला बघता बघता एक असा अनुभव येतो त्याला, असं फील येतं त्याला की त्याला वाटतं की यार माझ्यापाशी आता काय चालू काय की. त्याची इच्छा असून सुद्धा तो त्या मूर्तीला फेकू शकत नव्हता. विश्वास ती मूर्ती घेतो, गाडीमध्ये बसतो आणि साईडच्या सीटवर ती मूर्ती ठेवतो आणि घरी येतो. ती विश्वास मूर्ती घेऊन आपल्या घरामध्ये शिरतो. जसा तो घरामध्ये जातो तशी घरामधली सगळी लाईट जाते. विश्वासला काय कळत नाही लाईट गेली कशी काय. विश्वासच्या घरामध्ये इलेक्ट्रिक लाईटसुद्धा होती, सोलार लाईटसुद्धा होती, इन्व्हर्टरसुद्धा होते, म्हणजे सोलारला जोडलेलेच असतात. तर त्याला कळणार नाही की लाईट गेली कशी. घरामधली लाईट तर कधीच जात नाही आपल्या, मग आता गेली कशी. आणि ती जी लाईट गेली ना ती लाईट त्या मूर्तीमुळे गेली होती. मग विश्वास असा लडखडत आपल्या देवघरामध्ये जातो. त्याच्या घरामध्ये 24 तास दिवा लावलेला असायचा, मोठा दिवा असायचा, त्याच्यामध्ये भरपूर तेल असायचं आणि ते दिवा लावलेला असायचा. जसा विश्वास देवघरात जातो तसा तो दिवा देखील विझतो. त्यावेळेस सुद्धा विश्वासला वाटते की यार हे काय, दिवा का विझलाय. मग तो तिथून परत गेला ना तसाच परत बाहेर येतो आणि त्याची एक स्टोरूम होती. त्या स्टोरूममध्ये तो जातो आणि त्याच्याजवळची जी मूर्ती आहे ती स्टोरूममध्ये ठेवतो आणि दरवाजा बंद करून आपल्या बेडरूममध्ये आपल्या बायको लेकरापाशी येतो आणि झोपी जातो. झोपी गेल्याच्या नंतर सकाळी त्याला एक कॉल येतो. तो उठत नाही, तो कॉल उचलत नाही, पण तो कॉल वाजतच असतो. एकदा येतो, दोनदा येतो, तीनदा येतो, चारदा येतो, 5 वेळास कॉल येतो. 6व्या वेळेस तो कदरून उठतो आणि आपल्या बायकोवर धावतो. तुला कळत नाही का किती फोन वाजतोय तो, मी झोपलेला आहे, उचलायचा नाही तर उचलून त्याला साईडला ठेवून द्यायचं, कशाला एवढा वाजू देतेस तू फोन. त्याची बायको म्हणते अहो मी बाथरूममध्ये होते, अंघोळ करू लागले, तुम्ही उठले, जस्ट मी पण आले ना. विश्वास म्हणतो की सोड, तुला ना बोलूनच फायदा नाही. तो रागामध्ये जातो, फोनवर हात ठेवतो, झापकर उचलतो आणि जोरात म्हणतो हॅलो, कोण आहे, काय काम आहे एवढ्या सकाळी. तिकडून एक माणूस बोलतो आणि ते माणूस बोलल्याच्या नंतर विश्वासचा जो राग असतो ना तो एका सेकंदाच्या आत उडून जातो. तो हसतो आणि समोरच्या माणसाला थँक्यू म्हणतो. तो फोन खाली ठेवतो आणि त्याच्या बायकोला तसंच उचलतो जे की टॉवेलमध्ये गुंडाळलेली असते. विश्वास तिला उचलतो आणि गोल गोल तिला घुमवतो आणि खाली ठेवतो आणि तिला एक चुंबन देतो. तिला म्हणतो की आज डील झाली, माझी डील ओके झाली आहे आणि या डीलनं मला जितकं पण नुकसान झालेलं आहे ते सगळं नुकसान रिकवर होणार आहे. माझी खूप मोठी डील आहे. त्याच्या बायकोला आय लव्ह यू म्हणतो, तिला मिठी मारतो, तिला असं खुश करून टाकतो. ती पण खुश होते. आता बायकोचं काम कसं असतं ना, नवरा खुश तर बायको खुश.
तसं विश्वासच्या बायकोचं होतं. तर बिचारी खुश झाली. विश्वास नटून थटून आपला ऑफिसमध्ये जातो, डील वगैरे कंप्लीट करतो आणि सगळं ओके झाल्याच्यानंतर संध्याकाळी देखील हसऱ्या चेहऱ्यानं घरामध्ये येतो. बायकोला सांगतो की अरे आपलं ओके झालं आहे. मग त्या रात्री तो झोपी जातो. झोपता झोपता त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते, त्याला एक गोष्ट आठवते आणि ती गोष्ट म्हणजे रात्रीला त्याने जी मूर्ती उचलून आणली होती ती त्याने स्टोरूममध्ये ठेवली. आणि त्याच्या मनामध्ये एक अशी भावना निर्माण झाली की जेव्हा ती मूर्ती माझ्या आयुष्यात आली ना, त्यावेळेस माझ्या आयुष्यामधलं जे हे आहे ना, एक कर्कशपणा हा निघून गेला आहे. ती मूर्ती येणं आणि माझं प्रॉफिट होणं काहीतरी योगायोग नाही आहे. हा त्या मूर्तीचाच काहीतरी चमत्कार आहे. विश्वास पटकर उठतो, स्टोरूममध्ये जातो, त्या मूर्तीला घेतो, तिला साफसफाई करतो. पण तिच्या तोंडावर, त्या मूर्तीच्या तोंडावर जे पण कुंकू वगैरे लावलेलं असतं ना, तो विश्वास त्या कुंकवाला धुण्याचा खूप प्रयत्न करतो. पण ते कुंकू धुतल्या जात नाही आणि त्याच्यामुळं स्पष्टपणे ओळखू येत नाही की ती मूर्ती आहे काची. पण त्या मूर्तीकडे बघितल्यानं असं वाटत होतं की ती नारायणाची मूर्ती आहे. ते हात, गथा सगळं काय होतं, फक्त तोंड दिसत नव्हतं. मग विश्वास काय करतो, ती मूर्ती घेतो आणि जे स्टोरूम होतं ना त्याच्यातला सगळा पसारा बाहेर काढतो. सगळा टोटल जितका होता तितका सगळा बाहेर फेकून देतो. आणि हे सगळं प्रकरण कधी होते माहिती आहे? संध्याकाळी 11 वाजता, म्हणजे रात्री 11 वाजता. आणि ते जेव्हा पसारा बाहेर काढत होतं त्यावेळेस त्याच्या बायकोला ते सगळं काय ऐकू येत होतं. त्याची बायको झोपीतून उठून येऊन बघते विश्वासकडे, तर विश्वास अशा पद्धतीने तो पसारा बाहेर फेकत होता की कितीतरी ताकद त्याच्या अंगामध्ये आली आहे, कितीतरी चपळपणा त्याच्या अंगामध्ये आला आहे. आणि तो आत्ता जवान आहे. जवान असल्याच्यानंतर कसं असं चप पसारा बाहेर फेकते माणूस, तशा प्रकारे तो विश्वास त्या रूममधला सगळा पसारा बाहेर फेकायला लागला वेड्यासारखा. त्याच्या तोंडावरची जी चमक होती ती चमक इतकी होती की त्या चमकेला बघून त्याची बायको भ्यायला लागली. दूर उभी होती एका कोपऱ्यामध्ये. विश्वास पसारा जोरजोरात बाहेर फेकतोय, जे काय होतं मधात. फेकता फेकता त्याचं लक्ष बायकोकडे गेलं. बायकोकडे गेल्याच्या नंतर थांबला. अरे पार्वती, तू इथं? अरे मला आवाज तर द्यायचा ना, मी कामामध्ये व्यस्त होतो. काय झालं, तू का उभी आहेस आणि तू अशी का बघतेस माझ्याकडं? त्याची बायको त्याला विचारते की अहो तुम्ही ठीक आहेत ना? विश्वास एकदम असा चपळपणाने, एकदम असा फ्रेश म्हणतो, अरे मला काय झालं आहे, मी तर ओकेच आहे ना. बघ किती तंदुरुस्त आहे मी. माझं एरी कसं डोकं वगैरे दुखतं ना, आता एकदम फ्रेश आहे. अगं आज डील झाली आहे. माझ्यावर जेवढं कर्ज होतं ना ते एका डीलमध्ये, एका झटक्यामध्ये नील झालं आहे माझं. का नकोय खुश? आणि तुला माहिती आहे हे सगळं ना या मूर्तीमुळे झालं आहे. या त्याची बायको थोडीशी समोर येते आणि त्या मूर्तीकडे बघते. जेव्हा त्याच्या बायकोने त्याच्या मूर्तीकडे बघितलं ना त्यावेळेस तिच्या मनामध्ये एक वेगळी फिलिंग आली. एक अशी फिलिंग आली की जसं स्मशानभूमीमधला एखादा गोटा उचलून आणला आहे आणि त्या गोट्याकडे बघितल्याच्या नंतर कशी फिलिंग येते माणसाला, तशा प्रकारचं फील विश्वासच्या बायकोच्या मनामध्ये व्हायला लागलं. तिला व्हायला लागलं. तिनं थोडंसं असं वाकडं तोंड केलं. लगेच विश्वास त्याच्यावर झाला, रे काय मूर्ख माणूस आहे तू? अरे देवाची मूर्ती आहे ती. बघ देवाची मूर्ती आहे. खाली बघ गदा आहे, धनुष आहे. वाकडं तोंड करतेस तू. अरे माझा देव आहे तो. अरे ही मूर्ती आली ना तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये चांगली गोष्ट झाली. चल जाय तू, जाय झोपी जाय. झोप. विश्वाची बायको म्हणते, अहो तुम्ही पण चला ना, सकाळी करा काय करता येते तुम्ही. आता चला, रात्रीचे 11 वाजलेत, सगळे नेमकेच झोपलेले आहेत. असा आवाज वगैरे ऐकला तर आई बाबा बाहेर येतील, काय विचार करतील. विश्वास तिला म्हणतो, तुला जाय म्हणलं ना मी, का डोकं खातीयस? तू जा. आता बघ जरासं सामान राहिले ते सामान बाहेर काढतो, ही मूर्ती तिथं स्थापित करतो, थोडीशी पूजा करतो आणि मग मी बाहेर येतो. विश्वासची बायको म्हणते, अहो सकाळी करता येईल ना. विश्वास लगेच तिच्यावर धावतो, तुला जाय म्हणलं ना, ऐकू येत नाही तुला? जाय. त्याची बायको तिथून चुपचाप निघून जाते. राहिलेले जे सामान होतं त्या रूममधलं ते सगळा विशाल बाहेर काढतो, साफसफाई करतो, एक नवा कपडा आणतो, तिथं आथरतो, त्याच कपड्यावर एक पाट ठेवतो, पाटावर दुसरा नवा कपडा आथरतो, त्याच्यावरती मूर्ती ठेवतो, अगरबत्ती आणतो, दिवा आणतो. आणि अगरबत्ती दिवा कुठला आणतो माहिती आहे? देवपाटातला. जे दिवा विश्वास
देवपाटामध्ये लावत होता, जो कधी विजत नव्हता तो दिवा तो उचलून आणतो, त्या देवपाटामधली जी अगरबत्ती आहे ती अगरबत्ती उचलून आणतो आणि या देवाची पूजा करतो. आणि त्याची पूजा अशी करतो की बघायचं कामच नाही. त्याला कुठून मंत्र पाठ झाला त्याचं त्यालाच माहिती नाही. एकच मंत्र तो म्हणायला लागला. त्या देवाची पूजा झाल्याच्या नंतर मंत्राचा जप करत राहिला आणि तो मंत्राचा जप त्याचा किती वेळ चालला माहिती आहे? रात्री 1:30 वाजेपर्यंत. जेव्हा त्याची बायको रात्री 1:30 वाजता उठून परत त्याच्याकडे आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्यावेळेस विश्वासला जाग आली की अरे आता आपल्याला झोपावं लागेल, टाईम झाला आहे, अर्धी रात्र झाली आहे. तेव्हा तो विश्वास त्याच्या बायकोसोबत त्याच्या रूममध्ये आला. रूममध्ये येईपर्यंत, झोप लागेपर्यंत विश्वास त्याच्या बायकोला एकच गोष्ट बोलत राहिला की खरंच खूप देव पावला, तो देव माझ्यासाठी खूप काही आहे. अगं वेळे, मी आता जेव्हा त्याचे मंत्र पाठ करू लागलो ना, जेव्हा मी पूजा करू लागलो ना, अगं मला कळालंच नाही कधी 1:30 वाजला तो. असा विश्वास बोलायला लागला. विश्वासचं बिहेवियर ना खूप चेंज झालं होतं. त्याचा स्वभाव एक्स्ट्रीम लेवलवर चेंज झाला होता. दुसरा दिवस उजाडतो, विश्वास कामावर जातो, परत संध्याकाळी येतो, परत संध्याकाळी खुश. असं करत करत 1 महिना जातो आणि त्या महिन्यामध्ये प्रत्येक रात्री 1:30 वाजेपर्यंत विश्वास त्या देवाची पूजा करायला लागला. रात्री 11 वाजता चालू करायचा तर 1:30 वाजेपर्यंत महिनाभर चालत राहिलं. आता त्या पूजेमुळं त्याच्या बायकोला राग यायला लागला, कारण की त्याचा नवरा तिला टाईम देत नव्हता. टाईम भेटतच नव्हता तर देईल कुठून? तिथून गेला की तो गप झोपायचा, तिथून तिथं जाईपर्यंत बोलायचा. आणि 1 महिनाभर एकसारखं विश्वासची बायको विश्वासला त्या पूजेच्या जागेवरून उठवून यायची. आणि आता नंतर तर 8 दिवस झाले असं होऊ लागलं, विश्वासची बायको त्याला उठवायला जाऊ लागली तर पहिले विश्वास तिच्यावर धावू लागला, नंतर थोडा शांत होऊ लागला, नंतर त्याच्यासोबत येऊ लागला. आता हे काय व्हायला नाही काय कळत नव्हतं. एवढं मग्न कधी कशीपासून. आणि जेव्हापासून विश्वास त्या देवाची पूजा करायला लागला तेव्हापासून विश्वास जिकडे देवपाटामध्ये देव होते त्या देवांची पूजा करणं बंद केली होती. त्याने पूजा करत नव्हता तो. आता त्याचं वागणं, बोलणं, राहणं हे सगळ्यांना दिसून येऊ लागलं की थोडंसं चेंज झालं आहे, बदललं आहे, काहीतरी गडबड आहे. पण कुणी काहीच बोललं नाही, कारण की विश्वास खुश होता. त्याचा बिझनेस एवढा जोरावर चालू लागला की त्या फील्डमध्ये जितक्यांचे पण बिझनेस होते ना त्या सगळ्यांना विश्वासचा बिझनेस बीट केला होता. पण महिनाभर तो घरामध्ये असं कृत्य करायला लागला. महिनाभर त्याने बायकोला टाईमच दिला नाही. त्याची बायको चिडचिड झाली, त्याची बायको त्याच्यावर धावली, दोघांच्या मधात भांडणं झाले. भांडणं झाल्याच्या नंतर विश्वासला फार राग आला. रात्रीचे 11 वाजले आणि 11 वाजल्याच्या नंतर विश्वास त्याच्या त्या स्टोअरूममध्ये गेला आणि दरवाजा आतून लावून घेतला. आणि त्या दिवशी विश्वास कम्प्लिटली सकाळी 4:30 वाजेपर्यंत पूजा करत बसला. आणि त्या दिवसपासून कंप्लीट 8 दिवस तो तशा प्रकारची पूजा करत बसला. आणि त्या 8 दिवसामध्ये त्याचं लेकरू बिमार पडलं, त्याची आई बिमार पडली, तरी त्याला काही फरक पडला नाही. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्याची बायको अजून चिडचिड करायला लागली विश्वासवर, अजून जास्त. 1 महिना झाला. परत विश्वासच्या बायकोला सहन झालं नाही आणि विश्वासची बायको आपलं लेकरू घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. तरी पण विश्वासला काहीच फरक पडला नाही. 3ऱ्या महिन्यामध्ये विश्वास रात्रभर त्या देवाची पूजा करायला लागला. जेव्हा त्याची आई, त्याचे बाबा त्याला बोलवायला जायची तर तो उठायचा नाही, तो जेवायचा नाही. कधी तर दिवसभर त्या देवाची पूजा करायला लागला. त्याला कळत नव्हतं की नेमकं करतोय काय म्हणून मी. पण एवढं त्याच्याजवळ पैसा मात्र अडमाप येऊ लागला. पण कसं असतं ना, पैसा किती जरी असला ना, आपल्या फॅमिलीला आपला टाईम पाहिजे असतो, आपला पैसा नाही. आपल्या फॅमिलीमध्ये आपण जर खुश राहिलो ना तर आपली पूर्ण फॅमिली खुश राहते. आपल्या फॅमिलीमध्ये आपण जर त्यांना टाईम दिला ना तर त्या फॅमिलीला पैसा मॅटर करतच नाही. कामापुरता पैसा जरी असला ना तरी फॅमिली खुश राहते. पण इथं जरा उलटच झालं. विश्वास आपल्या फॅमिलीला पैसा तर खूप जास्त देऊ लागला पण टाईम अजिबात देत नव्हता, अजिबात त्यांना बोलत नव्हता. मग एक दिवस असा येतो की विश्वासची जी आई असते ती बिमार पडलेली असते आणि ती अचानक मरण पावते. मेल्याच्या नंतर विश्वासचे जे बाबा असतात ते बाहेरून दरवाजा जोरात ठोकतात, ओरडतात, बोंबलतात. कंप्लीट 1 ते 1.5 तास त्याला सांगतात की तुझ्या आईची तब्येत खराब झाली आहे, तुझ्या आईला श्वास घेता येणं झाला, तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, प्लीज विश्वास दरवाजा खोल. 1 ते 1.5 तास त्याचे बाबा त्याच्या
स्टोरूमच्या दरवाजाच्या समोर दरवाजा वाजवत उभे होते, ओरडत उभे होते. अखेरच्याला विश्वासनं ऐकलं नाही आणि त्याच्या बाबांनी शेजाऱ्यांना फोन केला. शेजाऱ्यांची गाडी घेतली, त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर त्या बाईनं तिचा दम तोडला. डॉक्टर म्हणले, तुम्ही जर अर्धा घंटा अगोदर आले असते ना तर तुमची वाईफ वाचली असती. विश्वासचे बाबा शांत मनानं बसलेले होते. त्याने ही गोष्ट सगळ्यांना सांगितली की विश्वासने असं असं केलंय म्हणून. पण विश्वासला काहीच फरक पडला नाही. एक महाराज विश्वासच्या बायकोजवळ आला आणि त्याला म्हणला की तुमच्या घरात जी प्रॉब्लेम व्हायली ना तिच्या पाठीमागे एक मोठं कारण आहे. आता खरं म्हणलं तर त्याची बायकोच त्या महाराजाला विचारत होती की बाबा आमच्या घरामध्ये अशा अशा प्रॉब्लेम्स व्हायल्यात. जेव्हापासून ती मूर्ती आलेली आहे त्या मूर्तीमुळं माझा जो नवरा आहे तो फार भयानक परिस्थितीमध्ये गेलेला आहे. त्याला त्याची माय जरी मिळली ना तरीसुद्धा त्याला कळालं नाही आहे. माझं लेकरू बिमार होतं, माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मी भांडणं करून आली माझ्या घरी तरीसुद्धा त्याने मला एक फोनसुद्धा केला नाही. हालाकी विश्वास आणि त्याच्या बायकोचं लव्ह मॅरेज होतं तरीसुद्धा त्यांच्या मनातला गोडवा संपून गेलेला होता. तर हे सगळं त्या महाराजाला सांगितल्याच्या नंतर तो महाराज म्हणला की तुमच्या घरामध्ये जी मूर्ती आहे ना ती पहिले तू बाहेर काढ. ती बाहेर काढल्याच्या नंतर त्या मूर्तीला घे, लाल रुमालामध्ये गुंडाळ, विश्वास घरी नसताना आणि सरळ माझ्याकडे घेऊन ये. मग एका दिवशी विश्वास आपल्या ऑफिसवर गेला. त्याच्या बाबांनी सुनाला फोन केला की बघ पार्वती आज विश्वास घरी नाही आहे, तू ये आणि ते काय करायचं ते कर. पार्वती येते, पटकन स्टोरूममध्ये जाते, ती मूर्ती उचलते, तिला गुंडाळते आणि त्या महाराजापाशी नेऊन देते. तो महाराज त्या मूर्तीला बघितल्या म्हणतो की ही मूर्ती शैतानाची मूर्ती आहे, ही मूर्ती राक्षसी मूर्ती आहे. या मूर्तीवर एक असा श्राप आहे, जो पण माणूस या मूर्तीची पूजा करल तो माणूस पूर्णपणे या मूर्तीमध्ये लीन होईल आणि ही मूर्ती त्या माणसाची जी इच्छा आहे ना ती इतकी भरमसाठ देईल की त्या माणसाला खूप आनंद होईल. पण एक गोष्ट होईल की त्या माणसाजवळचे जे माणसं आहेत ना ते दूर जातील आणि अखेरच्याला ते सगळे माणसं मरतील, पण ती मूर्ती थांबणार नाही ना, तो माणूस थांबणार नाही. आता ही मूर्ती तुम्ही आणली आहे, आता याच्यानंतर त्या माणसाचं काय होईल काय नाही हे मी सांगू शकत नाही. पण ही मूर्तीवर मी थोडे तंत्रमंत्र करतो, थोडे धागे बांधतो आणि ही मूर्ती नेऊन तुम्ही एका नदीमध्ये फेकून द्या आणि नंतर तुम्ही तुमच्या हजबंडला सांभाळण्याचं काम करा. त्या महाराजाने त्या मूर्तीवर तंत्रमंत्र टाकले, त्याला धागे दोरे बांधले आणि एका नदीमध्ये फेकून द्यायला सांगितले. पार्वतीने ती मूर्ती घेतली आणि नदीमध्ये फेकून दिली. घरी आली. घरी आल्याच्या नंतर पार्वतीचा नवरा चिडचिड 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 करायला लागला. मूर्ती दिसत नव्हती, कुठं गेली काय गेली, कुठं गेली काय गेली. आणि त्या महाराजाने सांगितलं होतं 3 दिवस सलग तुमचा नवरा परेशान होईल, 3 दिवसाच्या नंतर मग खरा काय रिझल्ट कळेल. 3 दिवस झाले. 3 दिवसामध्ये तिचा नवरा नुसता चिडचिड करत राहिला. सगळ्या घराचा पसारा इकडच्या तिकडे फेकून दिला ती मूर्ती पाहण्यासाठी, पण ती मूर्ती सापडलीच नाही. 3 दिवस त्या मूर्तीचा प्रभाव त्या विश्वासावर होता आणि 3 दिवसाच्या नंतर त्याच्या डोक्यावरचा तो प्रभाव उतरला. पण जसा तो प्रभाव उतरला तसा दुसराच प्रभाव चढला. तो मंद झाला, डिम. त्याला गोष्टी कळत नव्हत्या, त्याला बोललेलं लवकर कळत नव्हतं, एकदम मंद. डिम माणूस कसा असतो, त्याला जर 2 गोष्टी बोलल्या तर नेमकीच त्याला एक गोष्ट कळते. तशा प्रकारचा तो विश्वास झाला. आत्ता पण तो तसाच आहे. त्याची वाईफ तो बिझनेस सांभाळते आणि इथंच आपली स्टोरी संपली. तर या स्टोरीपासून ना आपल्याला नेमकं काय शिकायला भेटतंय की बाबा असं काहीही करू नका की ज्याने तुम्हाला असं वाटेल की आता माझं चांगलं होतंय. आणि ठीक आहे, जर तुमचं चांगलं झालं, तुमच्या मनाच्या इच्छा जर व्हायला लागल्या तर तुम्ही आजूबाजूला बघणं विसरू नका. कारण की जर तुम्ही आजूबाजूला बघणं विसरलं तर तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर कधी होतील ना हे तुम्हाला कळणार नाही. आणि मग नंतर एक असा टाईम येईल ज्या वेळेस तुम्हाला त्यांची गरज असेल पण ते लोक तुमच्या जवळ नसतील. तर नाते जपा, संबंध चांगले ठेवा आणि सुखरूप जगा. आता प्रेम म्हणलं ना प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना निर्माण होते आणि ती भावना म्हणजे एखाद्या फिमेलसोबत प्रेम. प्रेम म्हणलं की जास्त करून याच प्रकारच्या भावना मनामध्ये निर्माण होतात. हालाकी या जगामध्ये प्रेम म्हणलं की एकाच प्रकारचं प्रेम नसतंय.
बहिणीचं भावाचं प्रेम असते, मित्राचं प्रेम असते, आईवडिलांचं प्रेम असते, मायलेकराचं प्रेम असते, बापलेकाचं प्रेम असते. प्रेमामध्ये अनेको प्रकार असतात, पण जे हायलाईटमध्ये प्रेम आहे ना ते म्हणजे नवरा बायको, प्रियकर प्रियसी यांचं प्रेमच हायलाईटमध्ये आहे. तर आज ज्या कथेमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये हे हायलाईटवालं प्रेमाबद्दलच झालेलं आहे. एक माणूस, एक मुलगा, त्याला ज्या मुलीवर प्रेम असते तो तिच्यासाठी जे काही करतो ना ते अविश्वसनीय असतं. म्हणजे त्याचा विचार एकदम साधा माणूस करूच शकत नाही. बघा कसं असतं ना, कधी कधी कोणासोबत झालं असेल की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करतच नाही आणि आपण त्याला मिळवण्यासाठी जे नाही ते करण्याचा प्रयत्न करतो. पण एक अशी पातळी असते ज्या पातळीवर किंचित लोक जातात प्रेमाला प्राप्त करण्यासाठी, मग ते कोणतीही हद्द असो. आणि तीच हद्द आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. एक मुलगा आपल्या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी तो इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पडला की त्याने त्याचं आयुष्य आणि त्याच्या मित्राचं आयुष्य आणि सोबतच ज्या व्यक्तीवर तो प्रेम करतो त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे खराब करून टाकलं. आता हे काय फारसे मोठे पण नव्हते, हे होते 11वी-12वी मधले मुलं. एका मुलाचं नाव अक्षय असतं आणि एका मुलाचं नाव विशाल असं असतं. अक्षय आणि विशाल. आणि जी मुलगी, ज्या मुलीवर जो मुलगा प्रेम करत होता त्या मुलीचं नाव स्वाती असं होतं. जो अक्षय होता ना तो स्वातीवर फार जास्त प्रेम करायचा, इतका की अपरंपार. पण जी स्वाती होती ना ती विशालवर प्रेम करायची, कारण विशाल त्याच्या वर्गामध्ये टॉपर होता, तो शिक्षणामध्ये हुशार होता, दिसायला चांगला होता, त्याचं राहणीमानसुद्धा चांगलं होतं. आणि जो विशाल आणि अक्षय आहे ते दोघंजणं एकमेकाचे खूप क्लोज फ्रेंड होते. जो अक्षय आहे ते थोडासा अवकाळी होता, भांडकुदळ होता, भांडणं करायचा, शाळेमध्ये व्यवस्थिशीर राहायचा नाही, व्यवस्थिशीर अभ्यास करायचा नाही. तो पण हुशार होता, असं नाही की तो ढ होता म्हणून. त्याचा कधी दुसरा, कधी पहिला, कधी दुसरा, कधी पहिला असा नंबर यायचा. पण जो विशाल आहे तो एकदम टॉपला राहायचा. विशालच्या समोर अक्षय कधी गेलाच नाही. विशालच्या बरोबरीला तो यायचा पण त्याच्या समोर कधी जायचाच नाही. विशाल काही ना काही पॉईंटनं अक्षयच्या समोरच असायचा. आणि जी स्वाती होती ती मुलींमध्ये टॉपर होती. आता स्वाती आणि विशाल हे दोघंजणं एकमेकांना बोलायचे, एकमेकांसोबत राहायचे. आणि अक्षयला नंतर कळालं की स्वाती आणि जो विशाल आहे ते एकमेकावर प्रेमसुद्धा करतात. ही गोष्ट 12वीची होती, कॉलेज लाईफमधली. तर जो अक्षय आहे तो विशालवर फार जास्त प्रमाणामध्ये जळायला लागला. आता अक्षय आणि विशाल हे दोघेही जण एकाच गावचे होते आणि शेजारी शेजारी राहणारे होते. आता हे दोघंजणं खेड्यामध्ये राहणारे होते, त्यामुळे हे दोघंजणं शहरामध्ये जिथं आपलं कॉलेज आहे तिथंच एक रूम करून तिथं राहत होते. क्लासेस लावणं, रूमवर जाणं, अभ्यास करणं आणि तिथंच खाणं पिणं मेसवर होतं आणि तिथंच ते राहत होते. आणि जी स्वाती होती ती ऑलरेडी शहरामधली होती, त्यामुळे ती तिथं कॉलेजमध्ये येणं जाणं करायची तिच्या घरून. आता अक्षय आणि विशाल एका जाग्यावर राहिल्यामुळं त्यांच्यामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग होत होत्या, काही भांडणं होत होते, काही सुरळीत चालत होतं. बघा होतं आहे कधी कधी माणूस माणसासोबत जर रेग्युलर जर राहिला ना तर किती जरी प्रेम असो, किती जरी बॉन्डिंग चांगली असो, कधी ना कधीतरी भांडणं होतात, म्हणजे होतातच. आणि ही कॉमन गोष्ट आहे. तशी त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागले. आणि जेव्हापासून 12वीमध्ये गेल्याच्या नंतर त्या अक्षयला कळालं की स्वाती विशालवर प्रेम करते आणि विशाल स्वातीवर प्रेम करतो, तेव्हापासून जो अक्षय आहे तो थोडासा बावळटसारखा वागायला लागला. त्याला समजत नव्हतं की मी कोणासोबत काय वागतोय, कोणाला काय बोलतोय. आणि त्याचं जे शिक्षण वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो दुर्लक्ष करायला लागला. त्याच्या डोक्यामध्ये फक्त तो एकच फॅट, स्वाती त्याच्याकडे आहे, तो स्वातीकडे आहे, स्वाती त्याच्याकडे आहे, तो स्वातीकडे आहे. आता ती स्वाती अक्षयला सुद्धा बोलायची, पण जस्ट फ्रेंडली. आणि अक्षय त्याला प्रेम समजलं होतं. आणि अक्षय त्या मुलीवर इतका जास्त प्रमाणामध्ये प्रेम करू लागला की त्याला वाटत होतं की मी काय करू आणि काय नाही. तो प्रत्येक प्रयत्न करायचा तिच्या नजरेतून विशालला खाली पाडण्याचा. पण विशालचं नेचर असं होतं ना की त्याला काही सांगायची गरज नव्हती. स्वातीला आपोआप कळत होतं की विशाल कसा आहे. काही दिवसाच्या नंतर स्वाती अक्षयला पूर्णपणे नजरअंदाज करायला लागली, त्याच्याकडं दुर्लक्ष करायला लागली. तो जे काही विशालबद्दल सांगतोय त्या गोष्टींकडं तिचं दुर्लक्ष व्हायला लागलं. तिला कळालं ना की हा मुद्दा म्हणून सांगतोय म्हणून.
आणि कुठंतरी त्या स्वातीला हे पण जाणवू लागलं की जो अक्षय आहे तो माझ्यावर प्रेम करतोय आणि मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. पण स्वाती त्याच्या हातामध्ये लागतच नव्हती. 12वीचं अख्खं वर्ष गेलं त्याच्या प्रयत्नामध्ये, पण त्याच्या प्रयत्नाला यश नाही भेटलं. आता तो थकून हारून शांत बसला. जो अक्षय आहे तो कॉलेजमध्ये मारापिट्या करायचा, आगाऊपणा करायचा, त्यामुळे त्याचे अतिरिक्त जे मित्र असतात ते मित्र पण फार होते. आणि ही प्रॉब्लेम त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं की यार मी त्या मुलीवर प्रेम करतो, पण साली ती जी मुलगी आहे ना ती माझ्या मित्रावर प्रेम करते, तिला कसं माझ्याकडे हिरावून घेऊ. आता त्याच्यासोबत जे मित्र होते ते म्हणले भाऊ सोडून दे, ती मुलगी काय तुझ्या हाती लागत नाही. ती मुलगी त्याच्यावर प्रेम करते ना तर ती मुलगी त्याच्यावरच प्रेम करणार, तुझ्यावर नाही करणार. पण त्या सगळ्या टुकार मित्रांमध्ये एक मित्र असा होता की त्याचे जे वडील होते ना ते थोडेसे तांत्रिक टाईपचे होते. मग तो त्याच्या मित्राला बोलला की बघ एक उपाय आहे माझ्याकडं, जर तू करशील तर. तो म्हणला हां करतो, तिच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे, तू फक्त उपाय सांग. मग त्याचा मित्र म्हणला की बघ माझे बाबा ना तांत्रिक आहेत, थोडं तंत्रमंत्राची विद्या त्यांना माहिती आहे. आणि मी बऱ्याच वेळा बघितलं आहे आमच्या घरी काही लोक येतात प्रॉब्लेम्स घेऊन, कुणाला कसली प्रॉब्लेम आणि ते ॲक्च्युलीमध्ये सॉल्व्ह होतात. मला ना पहिले विश्वास नव्हता. आता भलेही माझा बाप करत असेल पण मला त्या गोष्टींवर जास्त विश्वास नव्हता. पण यार काही दिवसामध्ये ना मी बघतोय तर खरंच काहीतरी पॉवर आहे. आता 2 माणसं आमच्या घरी असे आले होते, एक बरेच दिवसाच्या अगोदर आला होता आणि एक 2 दिवसाच्या अगोदर आला होता. त्यांना ज्या स्त्रिया आवडतात ना त्यांच्याबद्दल ते बोलले होते. तर माझ्या बाबांनी त्यांना थोडीशी काय मंत्र वगैरे करून धागा वगैरे दिला, थोडासा प्रसाद दिला आणि ते निघून गेले. जो 10-15 दिवसाच्या अगोदरचा आला होता ना तो परत आला आणि माझ्या बाबाला बोलला की तुम्ही जे सांगितलं होतं ना ते ओके झालं. म्हणजे मला जी स्त्री पाहिजे होती ती स्त्री मला भेटली. भलेही ती दुसऱ्याच्या प्रेमात होती तरीसुद्धा त्याला ती स्त्री भेटली. आणि एवढंच नाही की त्या स्त्रीने याला सगळं काही करू दिलं जे नको करायला हवं. ती स्त्री याच्या मनानुसार वागती आहे. तर मला वाटलं कदाचित असं आहे. आता त्याने जेव्हा ही गोष्ट अक्षयला सांगितली त्यावेळेस अक्षय विचारात पडला आणि त्याला विचारलं की तुझा बाप तुझ्या देखता असं सगळं बोलतो का लोकांना. तर तो म्हणला की नाही, माझ्या बाबाची एक स्पेशल रूम आहे, तिथं आम्हाला येऊ देत नाहीत माझे बाबा. जे लोक आहेत ना तेच तिथे येतात, त्यांना भेटतात आणि तिथून जातात. पण मी ही गोष्ट ना खिडकीत उभा राहून ऐकलो होतो, कारण की मला थोडंसं ऐकायला इंटरेस्ट येऊ लागला या गोष्टीमध्ये की बाबा खरंच कोणाचं मन आपण बदलू शकतो का जादूटोण्यानं. तर हां बदलू शकतो. आता या गोष्टीचा मला काही जास्त विश्वासही नाही आणि मला काय फारशी ही गोष्ट आवडत नाही. पण जर तुला जर ती स्वाती पाहिजे असेल तर बघ कर प्रयत्न. फक्त एक गोष्ट बाबा, माझ्या घरी आला ना तर माझ्या बाबाला सांगू नको की तू माझा मित्र आहेस म्हणून, नाही तर माझे बाबा मलाच चोपतील धरून की तुझ्या हे काय करायला सांगितलं आहे. मग जो अक्षय आहे तो रात्रभर विचार करतो करू की नको, पण त्याला स्वाती पाहिजे असते आणि तिच्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. त्यामुळे तो तयार होतो. दुसऱ्या दिवशी विशालला म्हणतो की अरे मी आज काय कॉलेजला येणार नाही, तू कॉलेजला जा, मी जेवण वगैरे तयार करून ठेवतो, ओके तू जा कॉलेजला. विशाल म्हणला की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. तो कॉलेजला निघून गेला आणि हा त्याच्या मित्राच्या वडिलाकडे गेला. तोंडाला रुमाल वगैरे बांधून खूप घट्ट तिथे गेल्याच्या नंतर त्याच्या मित्राच्या वडिलांनी तेव्हाच ओळखलं की काय पोरीबिरीचं मॅटर आहे काय. तो म्हणला की हां. तुम्ही कसं काय ओळखलं. तो महाराज म्हणला की थोबाडाला बांधून आला ना तू, त्यामुळे मी ओळखलं आहे. तर तो महाराज याला म्हणलं की तुझा हात दाखव मला. याने त्याला हात दाखवला. मग ते झाल्याच्या नंतर म्हणलं की तुझ्या तोंडावरचं जे घातलेलं आहे ना ते काढ. ते काढलं आणि त्याचा चेहरा बघितल्याच्या नंतर तो जो महाराज आहे त्याला म्हणला की तू थोडासा थांब, थोडीशी माणसं वगैरे आलेली तर ती जाऊ दे, तुला थोडंसं निवांत बोलावं लागेल. मग हा थोडासा साईडला जाऊन बसला. माणसं वगैरे येऊन गेली तिथले दुसरे आणि हा परत त्याच्यापाशी जाऊन बसला. मग तिथं गेल्याच्या नंतर त्याने दरवाजा बंद केला आणि याला सांगितलं की बघ तू ज्या कामासाठी आलायस ना ते काम अवघड आहे. तुला जर ते काम करायचं असेल तर तू तुझ्या रिस्कवर कर. त्या कामामध्ये जर जराशी जरी चूक झाली ना तर बघ तुझंही आयुष्य बर्बाद होईल, तुझ्या मित्राचंही आयुष्य बर्बाद होईल आणि ती जे समोरची व्यक्ती जी कोणी पण आहे त्या व्यक्तीला तू तुझ्या वशमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय तिचंही आयुष्य बर्बाद होईल.
आताच विचार कर तुला करायचं आहे की नाही, आणि तुला जर हे करायचंच असेल तर तुला पैसासुद्धा द्यावा लागेल मला, कमीत कमी 10,000 रुपये. मग जो अक्षय आहे तो विचार करतो आणि हो म्हणतो, आणि त्याला म्हणतो की बघ मला करायचं आहे, मी 10,000 रुपये देतो, पण झाल्याच्या नंतर. मला ठीक आहे झाल्याच्या नंतर दे, पण असं दिसायला लागलं की मला अर्धे पैसे दे, कारण की जर तू विधीमध्ये काही चुकी केली तर नंतर तू सापडणार नाहीस, तू अवघडात जाशील. आता जो अक्षय आहे त्याला वाटलं की काय चुतिया बनवायचे धंदे, अंधश्रद्धा, त्यानं त्याच्यावर जास्त काय फारसा विश्वास केला नाही. मग त्या महाराजानं, त्या तांत्रिकानं एक अंगारा घेतला, 2 उदबत्या घेतल्या, एक नारळ घेतलं आणि त्याच्यावर पूजापाठ केली. त्याने त्याच्यावर तंत्र मंत्र टाकले आणि ते सगळं काही त्या अक्षयच्या जवळ दिलं. अक्षयला सांगितलं की बघ तुझ्याजवळ जो अंगारा दिलेला आहे, हा अंगारा त्या माणसाच्या जेवणामध्ये टाकायचा ज्या माणसाला तुला प्राप्त करायचं आहे, आणि त्याच्या ठीक 2 मिनिटाच्या नंतर त्या माणसाच्या जेवणामध्ये टाकायचा किंवा त्याला खाऊ घालायचा ज्या माणसापासून तुला जो व्यक्ती आवडतोय ती व्यक्ती त्या माणसापासून दूर करायची असेल, आणि ठीक त्याच्यानंतर 5 मिनिटांनी हा अंगारा तुला खायचा आहे. तुला जो मंत्र सांगतोय हा मंत्र वाचून तुला हा अंगारा खायचा आहे, आणि ज्या दिवशी हा अंगारा खाशील त्याच्या 3ऱ्या दिवशी ती जी व्यक्ती आहे ती स्वतःवरून ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते ना त्या व्यक्तीबद्दल तुझ्याजवळ येऊन वाईट बोलेल, आणि तेव्हाच तू समजून जा की त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुझ्याबद्दल भावना निर्माण होतीये. आणि ज्या वेळेस ती समोरची व्यक्ती त्या व्यक्तीला कमी फोन करणार आणि तुला जास्त फोन करणार, त्यावेळेस तू समजून जा की पूर्णपणे तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल भावना निर्माण झाली. फक्त तू गडबड करू नको. ती जेव्हा तुझ्या मिठीमध्ये स्वतःवरून येईल त्याच वेळेस तू तिला मिठीत घे, अन्यथा अगोदर गडबड करशील तर फार गडबड होईल. आणि जे हा 2 उदबत्त्या आहेत, ह्या 2 उदबत्त्या तेव्हाच लावायच्या ज्या वेळेस ती समोरची व्यक्ती रडत रडत तुझ्यापाशी येईल, तुला सगळं काही सांगेल त्या पहिल्या व्यक्तीबद्दल, तेव्हा ह्या 2 उदबत्त्या घ्यायच्या, देवघरामध्ये लावायच्या, देवघरामध्ये म्हणजे चौकटीमध्ये लावायच्या, आणि मग निवांत त्याच्यासोबत बोलायचं. त्याच्यानंतर ती मुलगी तेव्हा मिठीमध्ये येईल. मिठीमध्ये आल्याच्या नंतर जे तुला नारळ दिलं आहे ते नारळ घ्यायचं. आपल्या या शहराच्या बाहेर एक खेडेगाव आहे, त्या खेडेगावच्या समोर एक झाड आहे लिंबाचं. त्या लिंबाच्या झाडाला त्या खेडेगावमधल्या 3 लोकांनी फाशा घेतलेल्या आहेत. तर तिथं जाऊन तुला मध्यरात्री 12 वाजता हे नारळ फोडायचं आहे, आणि या नारळामधला तुला फक्त एकच घास खायचा आहे आणि बाकीचं नारळ तिथंच ठेवून द्यायचं आहे. ते नारळ जर सडलं तर तुझं सक्सेसफुल झालं, आणि ते नारळ जर नाही सडलं तसंच राहिलं तर समजून जा की काहीतरी गडबड झाली आहे आणि तो परिणाम भोगायला तू तयार हो. ना म्हणला ठीक आहे, कोई बात नाही. हा ती सगळी सामग्री घेतो आणि आपल्या घरी निघून जातो, म्हणजे आपल्या रूमवर निघून जातो. मग संध्याकाळी येण्यासाठी हा त्याच्या मित्राला फोन करतो. मित्राला म्हणतो की अरे विशाल, आज स्वतःला घेऊन ये, मी आज खास भाजी तयार केली आहे जेवण करायला, मी आज स्पेशली स्वयंपाक वगैरे हातानं तयार केलेला आहे. विशाल म्हणला की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि जसं त्या महाराजाने सांगितलं तशा प्रकारे तो अंगारा त्या दोघांना खाऊ घातला, यांनीही घातला. आणि ठीक 3 दिवसाच्या नंतर जसं त्या महाराजाने सांगितलं त्याचप्रमाणे ती स्वाती विशालबद्दल वाईट अक्षयपाशी बोलू लागली. अक्षयला पटलं आणि सेम त्याने तसंच केलं. जिथून अगरबत्त्या लावल्या आणि तिच्यासोबत बोलत राहिला. स्वाती रडायला लागली. त्याने घटकर स्वातीला मिठी मारली. मिठी मारल्याच्या नंतर स्वाती थोडीशी दूर झाली. त्याला म्हणली की अरे अक्षय, तू हे काय करतोयस? अक्षय म्हणलं की अरे, त्याने तुला रडवलंय, तुला मिठी मारतोय, तुला माझ्या खांद्याची आवश्यकता आहे, तुला मी असं नाही सोडू शकत, तुझ्या डोळ्यामध्ये मी अश्रूचा एक थेंब नाही बघू शकत, मला वाईट वाटतंय, तुला माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो, इतकं की तू नाही विचार करू शकत, तुला त्रास झालेला मला अजिबात पटत नाही, आणि तुला ज्याने त्रास केला ना मला त्याचाही खूप जास्त राग येतो, मग तो माझा जवळचा मित्र का असे ना. अक्षय तिला असा बोलला. पण तिच्या डोक्यामध्ये थोडं विचित्र झालं. ते म्हणली की अक्षय, तू काय बोलतोय? अरे मी तुला माझा बेस्ट फ्रेंड मानायचे, एक भावाचा दर्जा द्यायचे, तू माझ्यासोबत असं करतोय. अरे आमची नॉर्मल भांडणं झाली आहेत.
आणि तू असा करतोयस, असं नको करू, सॉरी, मी निघून जाते, असं बोलून ती स्वाती तिथून निघून जाते. मग हा थोडासा कन्फ्युजनमध्ये होतो, यार मायला हे काय झालं, तो बोलला तसं तर नाही झालं. मग हा महाराजापाशी जातो, तिथं म्हणतो की महाराज असं असं झालं. महाराज त्याला म्हणतो की असं तिने तुला मिठी मारली. हा म्हणतो की नाही, मीच तिला मिठी मारली आहे. महाराज म्हणतो तू किती मूर्ख आहेस ना, मी तुला काय सांगितलं होतं, ती स्वतःहून तुला मिठी मारेल, एकदा सोडून दोनदा. तूच तिला मिठी मारलीस, गडबड केली आहेस तू. आता जर ही विधी चुकली ना तर तुझं काही खरं नाही आणि तिचंही काही खरं नाही ना, तुझ्या मित्राचं खरं नाही. हा म्हणला की मग आता काय करू. आता बघ, विधी चुकलाय किंवा नाही चुकलाय हे जर तुला जाणून घ्यायचं असेल ना तर तुला तिसरी स्टेप करावी लागेल. तो म्हणला की कोणती. महाराज म्हणला की तू बघ, ते नारळ घेऊन जा, आपल्या शहराच्या बाहेर जे गाव आहे छोटंसं, त्या गावाच्या शेजारी जे झाड आहे लिंबाचं, त्या लिंबाखाली मध्यरात्री 12 वाजता ते नारळ फोडून त्याच्यामधला एक घास तू खा आणि 15 मिनटं तिथं थांब. नारळ जर सडलं तर म्हणायचं ठीक आहे, वाट बघ. नारळ जर नाही सडलं तर तिथून लगेच पळून घरी ये आणि काहीच करू नको, शांत बस. आणि जो काही परिणाम होणार आहे त्याला तू भोग, त्याला भोगल्याशिवाय तुला काही पर्याय नाही आहे. मग हा घरी जातो. घरी गेल्याच्या नंतर बसतो, मध्यरात्र होण्याची वाट बघतो. 11:30 वाजता तो निघतो, शहराच्या बाहेर जातो आणि जिथं ती जागा सांगितली तिथं गेल्याच्या नंतर तो नारळ फोडतो. त्यानं त्या लिंबाखाली जसं नारळ फोडलं ना तसं त्याच्या शरीराला पूर्ण अशी थंडगार झुळूक लागली. तो असा आखळला, असा अंगाला त्याचा काटा आला. ते इकडे तिकडे बघायला लागला, त्याला कुणीही काही दिसत नव्हतं, पण त्याला असं जाणवत होतं की त्याच्या अवतीभोवती काही माणसं उभी आहेत. आणि ते जे नारळ फोडलं त्या नारळाकडं त्यानं बघितलं, पण ते नारळ काय सडलं बिळलं नाही. याला पुन्हा एक गोष्ट लक्षात आली की अरे याच्यामधलं तर आपल्याला एक घास खायचा आहे. मग तो नारळामधलं एक खपली काढतो आणि नारळ खपली खातो. खाल्ल्याच्या नंतर तो त्या नारळाकडे बघतो, काहीच नसतं. याच्या अंगाला घाम आलेला असतो, कारण की मध्यरात्र झालेली असते, 12 वाजलेली असतात आणि त्या लिंबाच्या झाडाला 3 जणांनी फाशा घेतलेल्या असतात, असं त्या महाराजाने सांगितलेलं असतं. आता हा हिम्मतवाला तर खूप जास्त होता, पण अशा गोष्टी जर माणसाला माहीत असल्या असत्या आणि मध्यरात्री जर हे सगळं कार्य करायचं असते तर माणसाची थोडीफार तरी होईल ना कमी जास्त, तशी जास्ती होऊ लागली. आणि तेवढ्यात अचानक जे कोल्हे असतात ना, लांडगे कोल्हे, ते ओरडायला लागले. हात दचकला, याचं काळजाची ठोके थडथड 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 करायला लागले. काय करू नये काय नाही याला समजत नव्हतं. हा गडबडीनं उठला, आपल्या गाडीवर बसला, किक मारली, तिथून निघून पळून गेला. यानं वाट नाही बघितली नारळ सळतंय न सळतंय बघायला, पण ते नारळ सळलं नाही आणि याने त्या नारळाकडे दुर्लक्ष केलं. तो घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या महाराजाचा याला फोन आला, काय झालं, तू रात्री जे कर म्हणलं केलंस का. तो म्हणला की नाही केलं नाही. मग म्हणलं तू केलं काय. म्हणलं की बस गेलो, नारळ फोडलं, एक घास खाल्ला, वाट बघू लागलो तर असं असं झालं, भीती वाटली, आलो पळून. तो महाराज म्हणला तू किती मूर्ख माणूस आहेस रे, शिट, सोडून दे, चल आता मला फोन करू नको, तुझं माझं काही घेणं देणं नाही. हा म्हणलं की महाराज तुम्हाला मी 5,000 रुपये दिलेले आहेत. तो म्हणला की तुझे 5,000 रुपये घेऊन जा. तो जातो, महाराजाजवळचे 5,000 घेतो आणि परत घराकडे बोंबलत येतो. आल्याच्या नंतर 2-4 दिवस सगळं काही सुरळीत चालतं. 2-4 दिवसाच्या नंतर त्याचा जो मित्र आहे तो मध्यरात्री अचानक गायब होतो. अचानक म्हणजे गायब होतो म्हणजे त्याच्या समोरूनच जातो, पण मध्यरात्री त्याच्या रूममधून बाहेर पडतो. आणि हे ना अक्षय बघतो, त्याचा मित्र बाहेर गेलेला. अक्षय त्याच्या पाठीमागे निघतो. अक्षयला वाटतं, त्याच्या मनामध्ये येतं की यार हे मध्यरात्री कसं काय बाहेर निघले. कदाचित यानं त्या महाराजाकडून उपाय तर नाही घेतला ना, कारण की मी पण मध्यरात्री निघलो होतो आणि मी पण याच टायमाला गेलो होतो. आता तो जो विशाल आहे तो आपल्या गाडीवर बसतो आणि त्याच ठिकाणाकडे निघतो ज्या ठिकाणाकडं अक्षय गेलेला असतो. तो गाडीहून खाली उतरतो. अक्षयही त्याच्या पाठीमागे जातो आणि तिथंच जातो. तिथं गेल्याच्या नंतर तो त्या लिंबाकडे बघत 15 मिनटं उभा राहतो. 15 मिनटं उभा राहतो. 15 मिनटं. विशाल एकदम शांत. अक्षय दूर उभा त्याच्याकडे बघतोय. आता ते जे लिंबाचं झाड होतं ना त्या गावाच्या फाट्यावर होतं. तिथे एक छोटासा लाईट होता. त्या लाईटामध्ये ते लिंबाचं झाड थोडं थोडं दिसत होतं. तर त्याच्यामध्ये अक्षयला दिसू लागलं की तो कशा प्रकारे उभा राहिलेला आहे. मग अचानक
तो जोरात पळायला लागला आणि तो जमिनीवर एक जोरात झेप घेतो. जशी त्यानं झेप घेतली तसा अक्षयच्या कानावर एक आवाज आला काहीतरी ओरडण्याचा. आणि अक्षयनं अंदाज लावला की त्याच्या मित्रानं काहीतरी पकडलंय. उठतो त्याचा मित्र, त्याच्या हातामध्ये पकडलेलं होतं असं खाली लोंबलेलं मोठं. तो त्या झाडाखाली जातो, तिथे एक गोटा घेतो आणि त्या गोट्यावर जे हातामध्ये पकडलेलं आहे तो जोर जोरात असा आपडतो खाली, जोरात ठप ठप ठप. आपडल्याच्या नंतर 5 ते 10 सेकंदाच्या नंतर ते आपटलेलं असतं त्याच्यामधून काही असं उचलतो आणि खातो, उचलतो आणि खातो आणि खातो पण अशा प्रकारे जसं आरबळल्यासारखं. बघा 2 दिवस जर कोणाला नाही जेवायला दिलं आणि त्याच्यापुढं अचानक एखादं ताट ठेवलं तर तो कसा त्याच्यावर तुटून पडतो, तशा प्रकारे तो विशाल तिथं खाऊ लागला पूर्णपणे असं कच 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 कच. आता अक्षयने अंदाजा लावला की विशालने काहीतरी पकडलं आणि त्याला ठोकलं आणि त्याचा तो खातोय. मग जो अक्षय आहे तो हळूहळू हळूहळू उठला आणि त्याच्या पाठीमागं त्याच्या जवळ गेला आणि पाठीमागून बघितलं की तो काय खातोय नेमका. तर त्याच्या हातामध्ये ससा होता आणि त्या सशाला हाताने चेंदू चेंदू त्याचा मांस फाडू फाडू तो विशाल खाऊ लागला. अक्षयने पाहिलं, अक्षयच्या तळपायाची सनसन झाली, त्याचं पूर्ण अंगाला घाम सुटला आणि त्याला असा धक्काच बसला ना की हा काय प्रकार आहे, हे कोणतं खाण्याची पद्धत आहे अशी. कारण की खालचा जो ससा आहे त्याला टरटर फाडलं आणि तो खायला लागला. आता अक्षयचा घाम सुटला, अक्षयच्या छाताडात थडथड व्हायला लागलं, त्याचं शरीर थरथर थरथर कापू लागलं आणि तो मागे सरकण्याचा प्रयत्न केला तर तो खाली पडला गोट्याला अडकून. तसं त्या विशालने पाठीमागं वळून बघितलं आणि तो उठून उभा राहिला. अक्षय गडबडीने उठला आणि विशालकडे बघत उभा राहिला. विशाल, तू हे काय करतोय? तू अशा प्रकारचा ससा का खातोय? तू इथं कशाला आलास? जो विशाल आहे तो अक्षयकडे बघतो आणि हसतो अचानक. आपल्या या हातामध्ये ससा असतो, तो वर घेतो आणि कच 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 असा दाताने तोडतो, कच कच दाताने तोडतो. विशाल अक्षयच्या समोर जो ससा आहे ना तो अख्खा ससा 5 मिनिटात खातो, 5 मिनिटात अख्खा. आणि तो खातो कसा माहिती आहे? जसं आपण पपईचं सालपाट असतं, पपई खातो मधातून सालपाट फेकून देतो, तशा प्रकारे तो ससा खातो. अक्षयचं लक्ष त्या झाडाकडे जातं, बुडाकडे त्याच्या, आणि त्याच्या बुडालाही असं नारळ पडलेलं असतं जे की सडलेलं नसतं, अख्खं ताजं दिसतंय त्याला. 2-3 दिवसाच्या नंतर ते नारळ ताजं दिसतंय. मग त्याच्यानंतर जो विशाल आहे तो आपल्या हातातला ससा फेकून देतो, परत मागं वळतो, जे यानं फेकलेलं नारळ असतं ना ते नारळ घेतो, सगळं नारळ खातो आणि याच्या गाडीपाशी जातो, गाडीवर किक मारतो आणि घरी निघून जातो. याची गाडी घेऊन जातो, त्याची गाडी तिथंच सोडतो विशाल. मग याला काही कळत नाही, ह्या डोक्याला हात लावतो, तिथं बसतो 10-15 मिनटं, आपल्या गाडीवर बसतो, म्हणजे त्या विशालच्या गाडीवर बसतो, तो पण रूमवर जातो. रूमवर गेल्याच्या नंतर जो विशाल आहे तो जातो आणि तसाच रक्ताळलेलं ते शरीर तसंच त्या आथुर्णा पांघुरणावर जाऊन झोपी जातो. सकाळी तो विशाल 4 वाजता उठून आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि कॉलेजला जायच्या टायमाला या अक्षयला म्हणतो, अक्षय चाल कॉलेजला जायचं आहे. अक्षय उठतो, विशालकडे बघतो, याची फाटलेली असती मरणाची, जे काय रात्री प्रकार झालेला असतो ना तो सगळा काय याच्या डोक्यामध्ये घुमत असतो. विशालला पाहिलं की तो प्रकार याच्या डोक्यामध्ये घुमत असतो, विशालला पाहिलं की तो प्रकार याच्या डोक्यामध्ये घुमत असतो. आता दोघेजणही कॉलेजमध्ये जातात. कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर जी स्वाती असते ती कॉलेजमध्ये आलेली नसते. असं करत करत 2 ते 3 दिवस होतात. 3 दिवसाच्या नंतर स्वातीची एक मैत्रीण येते यांच्या घरी आणि यांना म्हणते की अरे तुम्हाला माहिती आहे का काय झालं का नाही ते? विशाल म्हणतो काय झालं, कुठं झालं? ते स्वातीची मैत्रीण म्हणते तू कसा बॉयफ्रेंड आहेस रे? तुझी प्रियकर तिकडं मरणाची बिमार पडली, मरण्याच्या वाटेवर आहे, ती कोमामध्ये आहे, ती ICUमध्ये ॲडमिट आहे आणि तुम्ही इथं मस्त कॉलेज फिरताय, असं करताय, हे कमाल आहे तुमची. विशाल म्हणतो जाऊ दे, सोडून दे, आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्यावर, आपल्याला काही गरज नाही त्याच्यावर. मग तिची मैत्रीण रागारागामध्ये तिथून निघून जाते. आता अक्षयला आश्चर्यचकित वाटायला लागले की हे काय प्रकार आहे असा. अक्षय विशालला म्हणतो अरे चाल आपण जाऊन भेटू एकदा तिला. तू म्हणते मला नाही भेटायचं, तुला जायचं ना तू जा आणि भेटून या, मला टेन्शन द्यायचं नाही. मग अक्षय आपल्या गाडीवर पाय टाकतो, हॉस्पिटलमध्ये जातो, बघतो तिला, भेटतो, तर ती फार विचित्र पद्धतीने झालेली असते, फार विचित्र पद्धतीने. ती बेडवर पडलेली असते, कोमामध्ये गेलेली असते, तिच्या मानापाशी कोणीतरी तोडलेलं असतं, तिचं रक्त वाहिलेलं असतं, तिचं डोकं फुटलेलं असतं,
हे कळत नाही त्याला कसं झालं काय झालं. त्याच्या आईवडिलांना विचारलं तर त्याच्या आईवडीलही म्हणतात की काय माहीत कसं झालं, रूममध्ये झोपलेली होती, सकाळी बघितलं तर तिचा पूर्ण बेड रक्तानं भरलेला होता. आमची पोरगी बेहोश होती, दवाखान्यामध्ये आणलं तर डॉक्टर म्हणले की खूप सिरियस आहे. अक्षयला थोडं थोडं वाटायला लागलं जे विशाल रात्री ससा थोडं थोडं खाऊ लागला बहुतेक त्याचा तर असर नाही ना हा. तो गडबडीनं घरी येतो. घरी येल्याच्या नंतर बघतो तर विशाल निवांत त्याच्या आथरुणावर पडलेला, फर्स्ट क्लासपैकी झोपी गेलेला सन्नाटून. त्या रात्री तो काय बोलण्याची हिंमत करत नाही, झोपलेला असतो. झोपल्याच्या नंतर संध्याकाळची गोष्ट सांगतो. झोपल्याच्या नंतर जो अक्षय आहे तो निवांत झोपलेला असतो आणि त्याला अचानक त्याच्या हाताला कोणीतरी धरल्यासारखं वाटतं. अक्षय डोळे उघडतो. जसे अक्षयने डोळे उघडले तसा विशाल आपल्या हातात असलेला खलबत्ता अक्षयच्या हातावर जोरात आपटायला लागला. अक्षय जोरजोरात चिरकायला लागला तरी तो हात सोडत नव्हता. अक्षय सोडवण्याचा प्रयत्न करत होता तरी विशाल त्याच्यावर भारी पडत होता. आणि विशाल अक्षयचा जो हा हात आहे हा खलबत्त्याने चेंदू पुरा चेंदडा करून टाकतो. आजूबाजूचे जे लोक असतात ते येतात, रूम खोलतात, बघतात तर अक्षयचा हात चेंदा झालेला. हा फार मोठा भयानक प्रकार असतो. त्या विशालला समजत नाही. विशाल नुसता हसायला लागला. काय झालं. विशालला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेतात की बाबा याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, काही करतो ह्या. डॉक्टर म्हणतात की खरंच याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्याला टॅबलेट वगैरे देतात, त्याला घरी पाठवतात, अक्षयलाही घरी पाठवतात. आणि त्या दिवसपासून हे तिघही जण वेगळे होतात. कम्प्लिटली 3 महिने तिघही जण त्याच्या मानसिक स्थितीमध्ये बरोबर आले नाही. जो अक्षय होता तो त्यानं जे हे सगळं काय पाहिलं आहे त्याच्यामधून बाहेर तो येऊ शकला नाही 3 महिने. जो विशाल होता त्याची जी मेंटल स्थिती होती ती 3 महिने व्यवस्थितशीर झाली नाही. आणि 3 महिने जी स्वाती होती ती कोमातून बाहेर आली नाही. 3 महिन्याच्या नंतर जेव्हा ते बाहेर आले त्याच्यानंतर हळूहळू त्यांची लाईफ सुरळीत होत गेली. पण नंतर तिघही जण वेगवेगळे झाले आणि त्याच्यानंतर कधीही एकमेकांना भेटले नाही. त्यांची दुनिया अलग अलग झाली, त्यांचे रस्ते अलग अलग झाले आणि इथंच आपली स्टोरीसुद्धा संपली. तर मंडळी या स्टोरीपासून नेमकं आपल्याला शिकायला भेटतंय काय? कसं आहे ना, आपल्या नशिबामध्ये जेवढं आहे तेवढंच आपल्याला भेटतंय. आपलं काम काय, प्रयत्न करायचं. मग ते प्रेम असो, पैसा कमावणं असो, लाईफ जगणं असो किंवा आरोग्य असो, जे काय व्हायचं आहे ते वरच्याच्या हातात असतं. आणि आपण उगाच जबरदस्ती काही बदलण्याचा प्रयत्न केला तर गोष्टी फार विस्कटून जातात. तर समोरची व्यक्ती जशी आहे त्या व्यक्तीला तुम्ही तसं ॲक्सेप्ट करा, त्याच्यासोबत तुम्ही तसा राहा, तशा पद्धतीनं व्यवहार करा, तुमचं वागणं तसं करा जेणेकरून तुमच्यामुळं दुसऱ्यांना त्रास होणार नाही. आणि एक भावना ना मनामध्ये कधीच ठेवायची नाही, त्यांचं चांगलं होतंय त्यांचं खराब व्हावं अशी भावना कधीच नाही ठेवायची. सगळ्यांना आपापल्या नशिबाप्रमाणे भेटते, आपापल्या मेहनतीप्रमाणे भेटते, आपापल्या नियतीप्रमाणे भेटते. आणि जे कर्म असतात ना ते परत येत असतात. तर स्वतःला सांभाळा, आपल्या नातेवाईकांना सांभाळा, आपल्या आईवडिलांना सांभाळा, आपल्या प्रियसीला सांभाळा. म्हणजे म्हणायचं म्हणजे असं की तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळा आणि तुम्ही त्याच पद्धतीनं सगळ्यांना सांभाळा, सगळ्यांसोबत चांगलं राहा. तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. आणि जर तुम्हाला ही स्टोरी आवडली तर मला माहिती आहे तुम्ही काय करता. स्टोरीला लाईक करता, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगलीशी कमेंट बॉक्समध्ये करा की स्टोरी तुम्हाला कशी वाटली.